नमस्कार श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, येत्या काही भागात अमृत कलश या कार्यक्रमात विविध वरिष्ठ नागरिक संघटनांविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्या अंतर्गत आज आम्ही आमंत्रित केला आहे श्री लक्ष्मण अण्णा पाटील, अध्यक्ष वरिष्ठ नागरिक संघटना तालुका पलूस जिल्हा सांगली यांना. सर, आमच्या आकाशवाणीच्या केंद्रात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, सुरुवातीला आपल्याविषयी थोडंसं सांगा आम्हाला. मी लक्ष्मण अण्णा पाटील स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आलोय आणि स्वातंत्र्याच्या नंतर मी काम करतोय. गेली 79 वर्ष वयाच्या ह्या मी सातत्यानं कामात मग्न असतो. अच्छा. आणि सामान्यपणे समाजसेवा हा माझा आवडीचा असा विषय आहे. आता सुद्धा मी रिटायर होऊन मला 22 वर्ष झाली तरी सुद्धा समाजसेवा माझी चालूच आहे. अच्छा. सर, आपण जी ही वरिष्ठ नागरिक संघटना स्थापन केली तर ती कशी काय झाली, याची सुरुवात कशी झाली, याबद्दल आपण काय सांगाल? तर ज्येष्ठ नागरिक संघटना ही संकल्पना पहिल्यांदा 1977 मध्ये डोंबिवली या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्ण भट्ट यांनी चालू केली. ते परदेशातून आले आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतात सुद्धा अशा प्रकारची एखादी संघटना आपण उभी केली पाहिजे. पण त्यासाठी आम्हाला पुन्हा 3 वर्ष वाट बघावी लागली आणि फेस्कॉमची स्थापना 12/12/80 साली झाली. आणि मग 80 साली झाल्यानंतर हे सत्र सुरू झाल्यानंतर विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ पलूस या संघटनेची स्थापना करायला मला 2010 उजाडलं. अच्छा. आणि केवळ 7 लोकांच्यावर मी संघटना स्थापन केली. वैशिष्ट्य म्हणजे ही संघटना 2010ला दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू केली आणि 25/11/11 रोजी संपूर्ण तालुका ज्येष्ठ नागरिकमय करण्याचं धोरण मी स्वीकारलं आणि त्यासाठी पलूस तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती स्थापन केली आणि फेस्कॉमच्या इतिहासातील हा पहिला प्रयोग महाराष्ट्रातला ठरला. बरं. त्यानंतर 2015 संपूर्ण तालुका ज्येष्ठ नागरिकमय करण्याचं काम 34 गावात 41 संघ स्थापन केले. अच्छा. आणि याची नोंद संपूर्ण महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकाला लागली. मग आपण काय करायचं या संदर्भात म्हणून आम्ही एक नवीन संकल्पना जाहीर केली. बर. ती महाराष्ट्रात कुठेही जाहीर झाली नव्हती. हे सगळं नवीन मी करतोय. तर स्नेह मेळावा ही संकल्पना मी समोर आणली. स्नेह मेळावा, ज्येष्ठांचा स्नेह मेळावा असं त्याला गोंडस नाव दिलं. आणि वर्षातून एक दिवस संपूर्ण तालुक्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एकत्र बोलवून त्यांचं स्नेह संमेलन घेतलं. ही संकल्पना नवीनच होती. खरं म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या ज्येष्ठांना बोलवणं म्हणजे मोठा टास्क आहे. हा मोठा टास्क होता. तर असे आतापर्यंत मी 9 मेळावे घेतले आणि प्रत्येक वेळेला नवीन कल्पना त्याच्यात मी सादर करतो. आता लहान मुलं खेळतात, बागडतात, पण ज्येष्ठांनी काय करायचं म्हणून मी एक दिवसाचं ते संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सकाळी 9 ते 5, सकाळी 9 वाजता यायचं आणि संध्याकाळी 5ला जायचं. चहा पाणी नाश्ता जेवणाची सगळी सोय केली. क्या बात. तर त्यासाठी त्यांचं विविध गुणदर्शन हा एक भाग त्याच्यात टाकला. मग त्याच्यामध्ये बौद्धिक स्पर्धा घेतल्या, शारीरिक चाचण्या घेतल्या, विविध खेळ घेतले, गाणी घेतली, नकला घेतल्या, जुने खेळ घेतले आणि दिवसभर त्यांना त्याच्यात गुंगवून ठेवलं आणि त्या आनंदाने त्याच्यात भाग घेतला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वृद्धांना पण आपलं बालपण परत एकदा बालपण कसं आपण व्यतीत करायचं, बालपणाचं कसं आपण त्यात जायचं, बालपणाचं खेळायचं कसं, उड्या कशा मारायच्या, मग ते कबड्डी असेल, खो खो असेल, आट्यापाट्या असतील किंवा आणखीन काय वेगळे खेळ त्याच्यामध्ये बरेचसेच आम्ही त्याच्यात. आणि त्याच्यात बौद्धिक चाचणी पण घेतली मी. अच्छा. 50 मार्काची बौद्धिक चाचणी. अगदी साधे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यायची. त्याच्यात ते नंबर काढायचे आणि त्यांना बक्षीस पण द्यायचं. त्यामुळे इतका आनंद झाला त्यांना की असं काय तर होतंय म्हणल्यावर ते माझ्या पाठीशी लागले आणि सातत्यानं या गोष्टी माझ्याशी त्यांनी संपर्कात ठेवल्या. मग आता म्हटलं पुढं काय करायचं, यांना गुंतवून कसं ठेवायचं. म्हणून गुंतवून ठेवण्यासाठी एक वेगळ्या मार्गाने मी निवडला की आपण बाबा गोरगरीब समाजामध्ये आहेत त्यांची आपण थोडी सेवा करूया. मग त्यांना कपडे देऊया, अन्नधान्य देऊया, आणखीन काय त्यांना मदत करता येते का बघूया. अशा पद्धतीचा प्रकल्प संपूर्ण तालुक्यात राबवला. आणि मग ते सामान्यपणे ऊसतोडीवाले असतील किंवा कामगार इतर असतील त्यांना ती मदत करायचं असं सुरू केलं, संकल्प केला आणि सुरू केलं. तर त्यासाठी ह्या ज्येष्ठांच्या मनामध्ये एक कल्पना अशी भारवली की आपण ज्येष्ठ झालोय, आता ही शेतात काम करणारी माणसं उद्या ज्येष्ठ होणार आहेत. बरोबर. त्यांचंही आपल्यासारखंच होणार आहे. मग आपण त्यांना आज का मदत करू नये म्हणून त्यांना मदतीचा हात दिला. जसं जमेल तसं, फार मोठा नाही म्हणत मी, पण जसं जमेल तसं मदतीचा हात दिला. मग पुन्हा विचार करायला लोक हे झालं सर म्हणले आता पुढं काय करायचं. म्हणलं ठीक आहे आपण पुढचा एक प्रयोग करूया. म्हणून संपूर्ण सांगली, सातारा आणि कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातले प्रेक्षणीय स्थळं क्रमाक्रमानं बघण्याचा प्रकल्प पुढे ठेवला.
तुम्ही जसं म्हणेल तसं म्हणेल. कसं जायचं आपण ठरवू. तर जवळजवळ 15 सहली मी संपूर्ण ह्या तिन्ही जिल्ह्यात काढल्या. अच्छा. मग ते गड किल्ले असतील, नद्या असतील, अभयारण्य असतील, ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी आम्ही यांना घेऊन गेलो. त्यामुळे ती सतत माझ्याशी गुंतून राहिली आणि जवळीक वाढली. बरोबर. आणि सतत लगडं लावणार, काय करूया सर पुढं, आता ह्याच्या पुढं काय करायचं, ह्याच्या पुढं काय करायचं, असं सामान्यपणे ते विचारायला. आणि आपल्याला असे प्रोत्साहन देणारे विचारणारे लोक असले की कामाला सुचत जातात. नाहीतर विचार नसतं तर मी तसाच बसलो असतो, या मिटिंगला आणि जावा, असं नाही म्हणलं. मग आम्ही गावातून थोडंसं सर्वे केला आणि एक मंदिर आम्हाला असं सापडलं. अच्छा. ते पडलेलं आहे, भग नाही, मूर्ती पण नाही तिथं. ज्येष्ठांनी विचार केला आपण काय करूया याच्यावर. तर म्हणलं आपण हे मंदिर उभा करूया. अहो पैसे बघायचं म्हणलं आपण काय करू. मग ते 2013 साली मंदिर उभा केलं. संपूर्ण गावात फिरून लोकांच्याकडे वर्गणी गोळा करून गणेश व्यंकटेश्वर मंदिर म्हणून आहे, त्याचं मंदिर उभा केलं आणि त्याच्या हॉलमध्ये आम्ही बसायची सोय केली. आणि आज संपूर्ण गाव त्या ठिकाणी येतं, देवाला नमस्कार करतं आणि आम्हाला थोडासा आशीर्वाद देऊन जातं की तुमच्यामुळे झालं. बरोबर. बस झालं म्हणलं, एवढं झालं तरी वाचा. अशा गोष्टी करत करत हे चालू झालं. सर, तुम्ही जसं मगाशी म्हटलं की 7 लोकांपासून ही संघटना स्थापन झाली, तर आज या तुमच्या संघटनेमध्ये किती सदस्य आहेत? आज या संघटनेमध्ये 200 लोक आहेत. 200 लोक, स्त्री पुरुष 200 आहेत. अच्छा. आणि हे जी संघटना तुम्ही स्थापन केली सर, त्याचं मेन उद्देश काय होतं, कारण काय होतं? कारण एवढंच होतं की ज्येष्ठांना बसायला जागा नाही, ज्येष्ठ कुणाशी बोलू शकत नाही, कोपऱ्यात कुठतर बसलेले असतात, दगडावर बसतात, हे करतात, त्यांना एंटरटेनमेंट काही नाही, बरोबर, त्यांची करमणूक काही नाही. मग आपण म्हणलं हे ना, हे ज्या प्रवाहात आणूया आपण आणि त्यांना गुंतवून ठेवूया काहीतरी. मग भजन कीर्तन बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू झाल्या. त्यामुळे ते यायला लागले, महिला यायला लागल्या, भजनाला कीर्तनाला बसायला लागल्या, टाळ घेऊन नाचायला लागल्या, सगळं केलं काय असेल ते. मग ते गुंतले गेले त्याच्यात. कुठेतरी कोपऱ्यात बसण्यापेक्षा आम्हाला बसायचं स्थान मिळालं, स्वतःची जागा झाली. मग गावात जरा फिरलो, म्हटलं ज्येष्ठ म्हातारे झालेत आता, त्यांना खाली बसायला येत नाही, काय करूया, काय नाही करूया एक मदत. म्हटलं एका दिवसात मी 100 खुर्च्या गोळा केल्या नवीन आणि लोकांना बसायला दिल्या. लोक खुशच झाले, म्हणजे बसायची पण सोय झाली. त्यामुळे एक एक घटना अशी वाढत गेली. अच्छा. मग परवा एकदा काय झालं, लोक म्हणली तुम्ही आम्हाला एवढ्या 15 सहली करून आणल्या, फिरवलं, सगळे गड किल्ले दाखवले, आमची एक इच्छा आहे शेवटची. काय आहे म्हणलं बाबा, तर आम्हाला विमानातून एकदा प्रवास करायचा आहे. अरे वा. आमचं काही खरं नाही म्हणले, उद्या तुम्हाला माहिती आहे म्हणले आपल्याला किती लोक आता गेले ते सोडून आपल्याला, आम्ही राहिलोय, त्यांचं शेवटचं तेवढं काम करा. म्हणून ऑक्टोबरच्या कालच्या महिन्यामध्ये 34 लोकांना घेऊन, आता त्याला जरा कॅटेरिया लावला कारण सगळ्यांना नेता येत, 34 लोकांना घेऊन मी बालाजीला गेलो. अच्छा. तिरुपती आणि विमानाने गेलो. अच्छा. ते विमानात बसल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपण कुठं आहे, आपण कुठं आहे, खाली बघतोय आकाशावर, बघतोय आकाश, आपण कुठं आहे, मध्येच आहे म्हणलं. तो त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण, खूप आनंदाचा क्षण. बरोबर. तिथंच त्यांनी म्हटले आमचे पैसे पिटले, सगळं पिटलं, आम्हाला आता काय अडचण नाही. अरे वा. 3 दिवस आम्ही ते सगळं फिरून बालाजीचं सगळं, अगदी सुवर्ण मंदिर अमुक तमुक सगळं दाखवलं. खूप आनंद झाला. सर, तुमची जी ही संघटना आहे, तर समाजासाठी आजपर्यंत विविध कार्य नक्कीच केले असतील, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. समाजासाठी आम्ही आता जे करतो ते सामान्यपणे काय आहे, ज्येष्ठ नागरिक आमच्या गटात जेवढे आहेत त्यांच्यात तर घरी आम्ही जातोच, ठरलेलं असते आमचं, वर्षातून 2दा. अच्छा. पहिल्या टर्म मध्ये एकदम, दुसऱ्या टर्म मध्ये. म्हणजे प्रत्येक सदस्याच्या घरी? प्रत्येक सदस्याच्या वर्ष, म्हणजे सदस्य म्हणजे त्या गावातल्या, बरं, पलूसचं नाही प्रॉपर, संपूर्ण 34 गाव आहेत. त्या 34 गावामध्ये स्वतःची भाकरी घ्यायची आणि त्यांच्या गावात जायचं, तिथं बसायचं, त्या गावातल्या सगळ्या समस्या विचारून घ्यायच्या, काय अडचणी आहेत, तुम्हाला काय पाहिजे, अमुक तमुक सगळं विचारायचं. म्हणजे सहलही होते आणि त्या लोकांची विचारपूस वगैरे. मग ते शारीरिक असेल त्याची अडचण, आर्थिक असेल किंवा आणखीन दवाखान्याचे असेल किंवा पेन्शनच्या संदर्भात असेल, ते सांगायचं राहिलंच माझं एक. अच्छा. पेन्शनचा एक मुद्दा याच्यात, सरकारी पेन्शन योजना एक फार मोठा मुद्दा मी याच्यात केलेला आहे. अच्छा. आतापर्यंत मी 500 लोकांना सरकारी पेन्शन योजना मिळवून दिलेली आहे, त्याचा लाभ मिळवून मिळाला. ही खूप मोठी गोष्ट आहे सर, कारण ते महत्वाचं आहे. पैसा तर पाहिजेच. बरोबर. बिन पैशाचं काय करणार. मग ते श्रावणबाळ असेल किंवा आणखीन संजय गांधी निराधार असेल किंवा परित्यक्ता असेल किंवा लग्न झालेलं नाही असेल, अशा सगळ्यांना पेन्शन मिळवून दिल्या. अच्छा. आणि त्यामुळे ते सुखी आहेत. आता 1500 रुपये काम असे ना महिन्याला त्यांना मिळतात, त्यामुळे ते आनंदात राहतात. तो एक महत्वाचा मुद्दा याच्यात आहे माझा. अजूनही लोक येतात माझ्या की अजून हे करूया ते करूया म्हणून, तर हा एक मुद्दा त्याच्यात आपण निश्चितच केला. तुमची ही जी वरिष्ठ नागरिक संघटना आहे सर, तर या अंतर्गत तुम्ही कोणकोणते संमेलनं घेता किंवा वेगवेगळे सण पण साजरे करत असाल? सगळे सण साजरे. तर त्याबद्दल काय सांगता येईल? सगळे सण साजरे. आता सामान्यपणे आमचा मोठा सण जे असतो तो गणेश व्यंकटेश मंदिर स्थापन केले आम्ही. त्याचा एक मोठा सण असतो, त्याची पालखी असते, त्याचं नैवेद्य असतो, त्याच्यानंतर प्रसाद असतो, भजन असते, कीर्तन असते, त्याच्यात 2-3 दिवस जातात आमचे.
अच्छा. संपूर्ण ह्याच्यामध्ये, कारण तो एक आनंदोत्सव आहे. मग बाकीच्या रामनवमी असते, हे कृष्ण जन्माष्टमी असते, बाकी सगळे सण 12/12 आम्ही वर्षभर करत असतो. आणि सगळेजण उत्साहाने सगळेजण सहभागी होतात. उत्साहाने येतात, भाग घेतात, मदत करतात, नाचतात, सगळं करतात. अरे वा. त्यामुळे हा एक मोठा त्याच्यातला भाग आहे. आजपर्यंत सर या संघटनेने भरपूर काम केलेलं आहे, तुम्ही अध्यक्ष आहात त्याचे, पण या दरम्यान एखादा अविस्मरणीय प्रसंग असा काही आहे का की तो जो तुमच्या कायम स्मरणात राहील? अविस्मरणीय प्रसंग म्हणजे काय, तर हे गणेश व्यंकटेश मंदिर उभारणं हा एकच अविस्मरणीय प्रसंग आहे. कारण हे किरकोळ बाब नाही. बरोबर. 9-10 लाख रुपयाचं काम होतं. त्या मूर्ती गोळा करण्यापासून आम्ही केलं, ते घाण काढल्यापासून केलं सगळं, आणि त्या ठिकाणी एक सुंदरपैकी अशी इमारत उभा केली. आज त्या ठिकाणी येणारा माणूस नमस्कार करतो, आशीर्वाद देतो, निघून जातो. याच्यात आम्हाला जे काय सुख मिळतं ते दुसरं कशात सुख नाही. इतकं छानपैकी ते काम झालेलं आहे आणि तो कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहणार असं काम आहे. सर, मग ह्या तुमची संघटना जी आहे त्याचं जे साप्ताहिक वगैरे काही मीटिंग्स वगैरे असतात का, किंवा त्याचं शेड्यूल काय असतं? संघटनेचं सामान्यपणे महिन्यातून 3 मीटिंग होतात. बरं. पहिली 5 तारखेला मीटिंग होते. दर महिन्याच्या 5 तारखेला सगळ्यांनी एकत्र यायचं, बसायचं, प्रत्येकाने आपल्या समस्या सांगायच्या, आपले चांगले काही गोष्टी सांगायच्या, काही दुःखद प्रसंग असतील ते सांगायचे. मग सगळ्यांनी त्याच्यात एकमेकात सहभागी व्हायचं, त्याचं काय कौतुक करायचं, त्याच्याबद्दल काही खंत व्यक्त करायची, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतो 5 तारखेला. हे सगळे लोक येतात त्या ठिकाणी. अच्छा. त्यानंतर दुसरी मीटिंग असते ती 11 तारखेला, ती असते पोलीस स्टेशनला. मग पोलीस स्टेशनला जायचं, त्यांनी सांगितलेलं 11 तारखेला या म्हणून. मग त्या ठिकाणी जायचं, तुमच्या त्या संदर्भातल्या काही अडचणी असतील, अच्छा, मग संरक्षणाचं असेल किंवा काही तक्रारी असतील किंवा काय असेल, तर त्या संदर्भात 11 तारखेला जायचं. आणि तिसरा जो सोमवार आहे आमचा येणारा, तिसरा सोमवार आमचा तहसीलदारांच्याकडे असतो, त्यांच्याकडे जायचं. आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, आता मुलं सांभाळत नाहीत, शेजारी त्रास देतोय, जमीन मला देत नाही, पाणी मला मिळत, अशा काही अडचणी असतात, त्या सगळ्या अडचणी त्यांच्या पुढे मांडायच्या. मग त्यांनी सांगितलं असते, बाबा तुम्ही या, तुमच्या काही अडचणी असतील त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह करतो. अच्छा. ते करतात त्या दृष्टीने. कारण आता आमचा प्रश्न मुख्य काय आहे, मुलं सांभाळत नाहीत, हा मुख्य प्रश्न आहे आमचा. मुलं सांभाळत नाहीत, भांडतात, कधी कधी मला हाकलून लावतात घरातून, खायला देत नाहीत, असे प्रसंग आहेत आमच्याकडे. मग त्याच्यावर सोल्युशन काढायचं काम ते तहसीलदारांच्याकडे आम्ही सोपवतो. मग ते त्याला बोलवून घेतात, त्या माणसाला पहिल्यांदा समज देतात, मग बघतो कायदेशीर म्हणतात, पण समज देऊन होतं, ते बऱ्यापैकी होतं. म्हणजे आतापर्यंत अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. बरं. झालेलं आहे. सामान्यपणे काय आहे, हे काम करत असताना मला थोडंसं असं बोलायचं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये समाजसेवा करत असताना काही बाहेरच्या गोष्टी पण केलेल्या आहेत. म्हणजे शालेय लाईफमध्ये असतील किंवा ह्याच्यामध्ये. तर मुंबईला असताना मी लालबागला राहत होतो. बरं. त्यावेळेला SY गवाणकर म्हणून आमचे अध्यक्ष होते, राष्ट्रपती पारितोषिक विजेते. त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाले, नोकरी करणं हा काही आपला केवळ धंदा नाही म्हणले, तर नोकरीशिवाय तर मला समाजसेवा करता आली. ते एक वाक्य गृहीत धरून मी त्या दृष्टीने मग माझा प्रवास सुरू केला. तो आजपर्यंत अविरत सुरू आहे. तो तसाच चालू. ते म्हणले, तुम्ही स्टोव कसा पेटवा हे जरी लोकांना शिकवलं तर बरंच काम तुमचं होईल. कारण लोकांना स्टोव पेटवा, त्यावेळची स्टोवची कल्पना होती. स्टोव पेटवायला येत नाही, व बाकी ते काय कर. नंतर म्हणले, तुम्हाला आदिवासी पाड्यामध्ये घेऊन जातो. मला आदिवासी पाड्यात घेऊन गेले. या लोकांना संकल्पना यांच्याकडे नाही की बाबा रोगराई कशामुळे होते, आपण कसं राहिलं पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे, ह्या संकल्पना त्यांना माहीत नाहीत. त्यामुळे त्यांचं नुकसान होते. तर तुम्ही तिथं 8 दिवस राहायचं जाऊन आणि त्यांच्यात मिसळायचं आणि त्यांचं सगळं काम तुम्ही करायचं आणि दाखवायचं ना की असं करायचं असते. पाणी कसं प्यायचं, कुठलं प्यायचं, स्वच्छता कशी ठेवायची, रोगराईला दूर कसं ठेवायचं, आपलं हायजेनिक कसं चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना शिकवायच्या. मग एका ठिकाणी तर आम्हाला सगळ्या मुलांना घेऊन गेलो मी आणि त्यांच्यासाठी पाणी प्यायची विहीर खोदून दिली 15 फुटाची. अच्छा. त्यांना पाणी प्यायला नव्हतं, कुठलंही पाणी आणून पित होते. मग 15 फुटाची विहीर खोदून दिली, त्याला पाणी लागलं आणि ते त्यांना पाणी प्यायला. मग त्यांच्या लक्षात आलं की या अशा गोष्टी केल्या तर आपलं आरोग्य सुधारते. तर ही संकल्पना त्यावेळेला आम्ही 1970-72 दरम्यान हाताळली. अच्छा. 70-72 वेळेला त्यावेळेला एवढीची डेव्हलपमेंट झाली नव्हती लोकांची, पण त्यावेळेला आम्ही हे केलं आणि त्यांच्या जवळ जाऊन हे सगळं त्यांना शिकवलं आणि त्याच्यात आम्हाला निश्चितच म्हणजे आपण काहीतरी करतोय अशी तिची जाणीव झाली, समाधान वाटलं. अच्छा. हा प्रयोग त्या ठिकाणी आम्ही केला. त्यानंतर साक्षरता अभियान एक मोठा प्रकल्प होता. अच्छा. की लोकांना लिहायला वाचायला येत नाही, वृद्धांना लिहायला वाचायला येत नाही, त्यांच्यासाठी पण प्रयोग केला. आणि मग त्यांच्या जवळ जाऊन त्यांना रात्रीचं शिकवून त्यांना थोडं तरी वाचायला यायला पाहिजे, थोडं तरी कळायला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना ते शिक्षण दिलं, तेही केलं. त्यानंतर समाजामध्ये बाबा तुमच्यासाठी एखादी संस्था असावी म्हणून एक क्रीडा संस्था स्थापन केली. ती समर्थ क्रीडा व व्यायाम संस्थाची स्थापन केली. ती कुठे सर? पलूसमध्ये. त्याच्या मार्फत मुलांना खेळायला, त्यांना ग्राउंड, त्यांना बॉल हे सगळं मिळवून दिलं आणि ती खेळायला. मग पुढे महिला आमच्यासाठी काय केलं तुम्ही म्हणून त्यांच्यासाठी एक महिला औद्योगिक संस्था काय, त्यांचा ठराविक शेअर घेऊन त्या ठिकाणी त्यांना ते
काढून दिलं. म्हणले शेअर झालं, आता आम्हाला एखादी पैसे साठवायचे एखादी काहीतरी हे करा कल्पना, पतसंस्था काढून दिली त्यांना. त्या पतसंस्थेमध्ये त्याने ते पैसे ठेवणं काढणं, त्यांना त्याचा फायदा होणं वगैरे ते केलं. म्हणजे अशा अनेक संस्था काढत काढत गेलो आणि मग लक्षात आलं की आपण आता ज्येष्ठाकडे पण वळलं पाहिजे. म्हणून मग पुन्हा मी ज्येष्ठाकडे वळलो. अच्छा. बाहेर पडल्यानंतर शाळेतनं, कारण 2003 मी बाहेर पडलो आणि 2010 पासून हा ज्येष्ठांचा विषय हातात घेतला. अच्छा. आणि आतापर्यंत ते करतो. सर, जसं तुमच्या सांगण्यातनं लक्षात आलं की गेले अनेक वर्ष तुम्ही ज्येष्ठांसाठी जे कार्य करताय, त्यांच्या पेन्शनशी संबंधित काही प्रॉब्लेम असो, मानसिक, आर्थिक, जसं महिलांचा तुम्ही आता उल्लेख केला, तर आता भविष्यात अजून काही असे संकल्प आहे का सर? काही कार्य असे उरले आहेत का? भविष्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? नाही, अजून भविष्यात ज्येष्ठांसाठी पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत. पण आता मला किती काळ मिळतो मला माहित नाही. मी आता 79 आहे. मी कोणावर तर सोपवणार बाबा हे कर म्हणून, की त्यांच्यासाठी अजून काही गोष्टी करायच्या आहेत. आता ते सातत्यानं चाललंय माझं, की विरंगुळा केंद्र स्थापन करायचं आहे. अच्छा. पण आम्हाला स्वतंत्र विरंगुळा केंद्र पाहिजे, की ज्या ठिकाणी बसायची, उठायची, राहायची, पाणी, अमुक तमुक, पत्र वाचायचं, पेपर वाचायचे, खेळायचं, हे सगळं मिळतंय. त्यासाठी मी हा प्रयोग आता चालू केलाय. पाटील सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या वरिष्ठ नागरिक संघटनेविषयी आम्हाला माहिती दिलीत. आमच्या श्रोत्यांना बरंच याच्यातनं शिकायला मिळेल आणि बरेच तुमचे अनुभव त्यांच्या कामात येतील अशी मी अपेक्षा करते. तर आज आपण इथे आलात त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.